आजचा दिवस खूप इंटरेस्टिंग आहे कारण सकाळपासूनच वेदर इतकं अचानक चेंज झालं आहे की मला समजलंच नाही काय चाललं आहे. आणि आजच्या दिवसभरात अजून काय काय झालं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहात, सो स्किप नका करू. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज सकाळपासूनच हवामान खूप वेगळं वाटत होतं, जणू काही पाऊसच येणार आहे असं वाटत होतं. आणि त्यातच सकाळची धावपळ सुरू झाली, सगळं आवरायचं, तयार व्हायचं. नेहमीसारखी बिझी मॉर्निंगच होती, पण खरंच सांगते आजचं वेदर खूप रिफ्रेशिंग वाटत होतं आणि उन्हात थोडासा बदल देखील जाणवत होता. सगळं आवरून मी जस्ट ऑफिसला आले आणि आजचा दिवस कसा जातो हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहे, सो व्हिडिओ स्किप नका करू. आणि सध्या एक्झाम चालू आहे, त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता मुलं एक्झामसाठी ये जा करत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे. थोड्या वेळाने तर त्यांची प्रेयर सुरू झाली आणि राष्ट्रगीत सुरू झालं. हा मोमेंट खूप पीसफुल वाटतो कारण ऑनेस्टली सगळं सांगते, सगळे एकत्र उभे राहून राष्ट्रगीत म्हणतात ना, तेव्हा एक वेगळीच आपल्याला फिलिंग येते. चला तर मग आता बॅक टू वर्क. पुन्हा आपलं थोडंसं ऑफिसचं काम करते. आणि कधी कधी असं वाटतं की दिवस खूप फास्ट जातो. आत्ता सकाळ झाली आणि पुन्हा कामाला बिझी झालो. बाय द वे, तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ अजून इंटरेस्टिंग होणार आहे कारण इव्हिनिंगला आणखी या व्हिडिओमध्ये थोडासा ट्विस्ट आहे, सो स्किप नका करू आणि शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पहा. तर या ठिकाणी आपलं काम सुरू आहे, म्हणजे माझं काम, ऑफिसचं काम थोडंफार सुरू आहे. आणि तुम्ही पाहू शकता इतकं सारं काम आहे पेंडिंग, ते पूर्ण करायचं आहे. आणि थोडेसे फॉर्म आहेत ते पण सबमिट करायचे आहेत भरून. ॲक्च्युली हा डेटा खूप मोठा आहे, त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि या आधीच्या व्हिडिओंना तुम्ही जसं भरभरून प्रेम दिलं आहे तसंच ह्या व्हिडिओला देखील प्रेम द्या अशी अपेक्षा करते. सो स्टे ट्यून. सो आता संध्याकाळ म्हणजे दिवस जायची वेळ झालेली आहे आणि वातावरणात अचानक बदल झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस जो व्ह्यू असतो आपल्या नॅचरल गावाकडे, तो तर तुम्ही एन्जॉय करू शकता. या ठिकाणी पाहू शकता इकडे खूप सारा पाऊस पडत होता कारण वातावरणच सकाळपासून असं झालं होतं की पाऊस येण्याचे चान्सेस खूप सारे जाणवत होते. आणि इकडे या भागामध्ये पाऊस पडत होता आणि आमच्या इकडे देखील पाऊस येणार होता. त्यामुळे मी तुमच्यासोबत हे वेदर शेअर करते. आणि इतका जोराचा सुसाट्याचा वारा सुटला होता आणि त्या वाऱ्यासोबतच असं वाटत होतं काय पडते का नाही पडत. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे सकाळपासून इतकं गरम होत होतं की उकाडा इतका जाणवत होता की विचारूच नका. बाहेर पडणं देखील मुश्किल होत होतं. तुम्ही देखील बाहेर पडत असाल तर आपली योग्य ती काळजी घ्या, भरपूर पाणी प्या. बाहेर जात असाल तर डोक्याला स्कार्फ किंवा सनग्लास, टोपी वगैरे हे सारं आपल्या पद्धतीने आपल्याला आपल्या पातळीवर जेवढी आपली काळजी घेता येईल तेवढी काळजी आपण घ्यायलाच पाहिजे. कारण ऊनच एवढं जास्त आहे की उष्माघाताचा त्रास आपल्याला होऊ शकतो. काही काही ठिकाणी अशा न्यूज देखील आलेल्या आहेत की उष्माघाताने अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे आपण आपली काळजी आपल्या पद्धतीने घेतली तर बेटरच राहील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडं वातावरण झाले होतं आणि त्या वातावरणातच आमच्या इकडे एक प्रोग्राम सुरू होता. तर आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत त्यांना की ज्यांना शिकण्याची खूप इच्छा असते पण त्यांना योग्य संधी मिळत नाही. आणि कधीकधी आपणही विचार करत नाही की आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. म्हणून मी ठरवले, जरी छोट्या स्तरावर का असेना आपण कोणाला तरी शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही, तर ते आयुष्य बदलण्याची एक आपल्याला ताकद देते. तर तेव्हा म्हणजेच जर आपण एखाद्याला वाचायला, लिहायला शिकवलं तर आपण त्याला एक नवीन आयुष्य देतो. हा एक छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा.
आणि हा एक छोटासा प्रयत्न असून एक दिवस याच छोट्या प्रयत्नातून खूप मोठा बदल देखील घडू शकतो. जर तुम्हालाही वाटत असेल की प्रत्येकाने थोडंफार योगदान द्यायला हवं, तर हा व्हिडिओ खरंच लाईक करा आणि तुम्ही काय करू शकता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि या ठिकाणी मला अजून एक गोष्ट मेन्शन करायची आहे की सध्या उन्हाळा खूप जास्त आहे. काल पण खूप उकाडा जाणवत होता आणि आज देखील उकाडा जाणवत होता. अशा वेळेस आपण सर्वांनी खूप काळजी घेतली पाहिजे. आपण आपली हेल्थची काळजी घेतली पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळ उन्हात राहिल्यावर थकवा येतो, डोके दुखतं, डिहायड्रेशन पण होऊ शकतं. म्हणून थोडी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मी पर्सनली तुम्हाला सांगते की मी पर्सनली काय करते, तर भरपूर पाणी पिते, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण शरीरामध्ये डिहायड्रेशन जर झालं तरी त्याचा त्रास आपल्यालाच होऊ शकतो. नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा ताक घ्या पॉसिबल असेल तर. बाहेर जाताना स्कार्फ, कॅप, दुपट्टा वापरा. इतके हलके आणि कम्फर्टेबल कपडे घाला. खूप वेळ उपाशी राहू नका, कारण जरी उन्हाळा असला तरी आपली शरीर महत्त्वाचं आहे. आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण सगळे मोमेंट्स एन्जॉय करू शकतो. आणि अजून म्हणजे तर वॉटर रिच फ्रूट खा, जसं की कलिंगड म्हणजेच वॉटरमेलन, कुकुंबर. आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो जंक फूड कमी करा. आणि स्किन टॅन आणि डॅमेजपासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी आपण बाहेर जाताना नेहमीच सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे. आणि दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये शक्यतो बाहेर जाणं अवॉइडच करा, कारण ह्या वेळेमध्ये खूप जास्त ऊन असतं. आणि दिवसातून 2-3 वेळा आपला पॉसिबल झालं तर थंड पाण्याने किंवा तुम्ही जे काही तुमचं रुटीन असेल त्याने आपला फेसवॉश करा. त्याच पद्धतीने आपला रूम टेम्परेचर म्हणजे थोडंसं थंड हवेला बसा आणि बॉडीला थोडा आराम द्या. म्हणजे जास्त काम करू नका. आणि हो, ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्की सांगा, कारण या टिप्स खरंच युजफुल आहे. आणि हे होते काही सिम्पल्स पण इफेक्टिव्ह समर्स टिप खास तुमच्यासाठी. तुम्ही कोणते टिप्स फॉलो करता ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर आणि कूल राहा.